हालेलुया. इब्री क्लास 13 ते 1 पासून वचन घे. का बरं? बंधू प्रेम टिकून राहा. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे की आपल्या बंधूवर प्रीती करणं म्हणजे बंधू प्रेम टिकून राहायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये देवाने जे शिकवलेले त्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणून तरी वचनाद्वारे आपल्याला सांगते की बंधू प्रेम आहे ते टिकून राहायला पाहिजे. आता आपल्या जीवनामध्ये देवदूताचं आता आपण कधी कधी आपल्याला माहिती नाही की देवदूत आपल्या जोडीला आहे. असं आपण काय करतो, आपल्या इच्छा आणि आपल्या योजना आपण चालवतो, पण देवदूत जे आहे, रक्षक देवदूत आपल्या प्रत्येकासाठी ठेवलेले आहेत आणि दोन रक्षक दूत आहेत जे आपला सांभाळ करतात. स्वतःची लेखण्याने आपल्या बारामध्ये दिले आहे की तुम्हाला घोंड्याची ठेच लागू नये म्हणून तुम्हाला तळ हातावर चलवतो. आता आपल्या बरोबर परमेश्वराने त्याचे स्वर्गीय दूत ठेवलेले आहेत. तसं आपण पाप करतो तेव्हा स्वर्गीय जेव्हा देवदूत आहेत ते सगळं आपले कर्म पाहत असतात, कारण सैतान हा त्याच्या दूताद्वारे आपल्याला खेचतो आणि पापात पाडतो. हालेलुया. एका मार्ग 9:42 मध्ये आपल्याला वचन दिले, जेव्हा एखादा व्यक्ती पाप करतो त्याचा विश्वास आहे त्याला तो पापात पाडत असेल तर समुद्रात टाकणं हे विधास आहे. म्हणजे आपल्या मध्ये देवाचं वचन पाहिलं पाहिजे. आता जर तुम्ही योग मध्ये जर बघितलं 26:5 पासून की खोल समुद्राच्या खाली सैतानाचं आसन आहे, म्हणजे अधोलोकाचं जागा आहे. आता याची 18 मध्ये पण किती दिलेले आहेत, समुद्राच्या गोष्टीमध्ये भर समुद्रामध्ये सैतान ज्ञान आणि धन संपत्तीने भरलेला आहे. आपल्या प्रत्येकामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त नसेल तर आपल्या प्रत्येकामध्ये मोह आहे. ते 6:9 प्रभू येशू आपल्या शिष्यांना तोंडाची उघडून लोकांना शिकवून देण्याचं काम करत होता. त्यावेळेला त्याने सांगितलं अशी प्रार्थना करा. मग जी प्रार्थना आपल्याला मध्ये 6:9 पासून शिष्याने जी शिकवण ठेवलेली आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताने शिष्याला दिला, शिष्याने आपल्याला दिली, त्या शिक्षणाद्वारे आपण जर ही प्रार्थना घेतलेली आहे आणि त्याद्वारे आपल्या शरीरात देवाची जर उपस्थिती आहे तर आता आपल्या प्रत्येक मानवामध्ये मोह जास्त असतात आणि मोहामुळे आपण उद्याचा जास्त विचार करतो. सूत्र 27:1 मध्ये दिले, उद्याची खात्री मानू नका, एका दिवसात काय होणार हे तुम्हाला कळत नाही. आपल्या प्रत्येकामध्ये देवाने दिलेले जी शिकवण आहे ना, हेच फक्त सांभाळून ठेवायचं आहे आणि ह्या शिक्षणाद्वारे देवाने जे मार्ग दिले त्या मार्गाकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून वचन व्यवहारिक दृष्टीने आपल्याला काय सांगतो पुढे काय सांगते, आता बंधनात आपण त्याची आठवण करा. आता बंधन काय आहे की आपल्या जवळ येशू ख्रिस्त नाही म्हणून आपल्या जवळ बंधन आहे. आपण बंधनात पडलेले, बंधनात पडतात का की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जो मार्ग आहे तो मार्ग स्वीकारला नाही, त्यामुळे आम्हाला प्रभूची ओळख मिळाली नाही. आता जे मार्ग आहे, आता आपण खोटं बोलतो आहे की नाही, आपल्याला खोटं बोलायची जास्त सवय आहे किंवा नाट चौकशी. हा जो खोटं जर कोणी तुमचं बोलत आहे ना तुमच्या जीवनामध्ये तिथूनच आपल्याला घडण किंवा प्रगती येत नाही. पण जेव्हा आपण सच्चाई बोलतो म्हणजे खरं बोलतो, पाप सोडतो. आता नीतिसूत्रामध्ये 28:13 वचनामध्ये की पाप सोडतो तेव्हा आपली प्रगती वाढते आणि पाप भरून ठेवतो तेव्हा आपली प्रगती म्हणजे बर्बादी वाढते. हालेलुया. मनुष्य पापाकडे वळालेला आहे परंतु पवित्र आत्म्याकडे वळालेला नाही, कारण पवित्र आत्म्याकडे वळणारा पापांची कबुली करत असते. 28:13 जो कबूल करतो त्याला जीवनात शांती व समाधान आणि आनंद मिळतो. 32:5 मनात जर तुम्ही योजना केली तुम्ही गुन्हेगार आहे, मी पापी आहे, माझ्या पापाची आपण मानवावर विस्त ठेवतो, पण मानवावर विस्त ठेवून पाप कबूल नाही करायचं, देवावर विस्त ठेवतो. ओके, जेव्हा मी सगळे 23 वचनामध्ये दिले तुम्ही एकमेकांच्या जवळ कबुली करण्याचं सांगितलेलं आहे. आता अधिकार दिला, आता मला अधिकार मी इकडे नसेल आणि तुम्ही माझ्याकडे आले आणि पाप कबूल करायला बसले. हालेलुया. पण मीच नाही तर पाप कबूल होणार नाही का? नाही. हालेलुया. तर
तुम्हाला मार्गदर्शन आम्ही करू शकतो, पण पापांची क्षमा करण्यासाठी येशू ख्रिस्त आहे. पण त्याला बसलेले फटकेने आम्हाला आरोग्य मिळाले, म्हणजे आपल्याला. आता तुम्ही विचार करा, ते आरोग्य आहे ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे, आणि येशू प्रभूच्या द्वारे जेव्हा ते आरोग्य आम्हाला मिळते, त्याच्याद्वारे जीवन, त्याच्याद्वारे शांती, आणि त्याच्याद्वारे आनंद. आम्ही फक्त पाप सोडून पवित्र जीवनात कसा प्रवेश केला आणि प्रभूने आम्हाला कसं सांभाळलं याची माहिती तुम्हाला देतो. लूकमध्ये आपण 15 अध्यायामध्ये 11 पासून वाचलं. एक उदया पुत्राचा आपण दाखला बघतो की बापाला 2 मुलं असताना त्याने आपला बापाचं धन संपत्ती घेऊन तो निघून गेला, उद्देशी वाईट मार्गावर पोहोचला. त्याने फक्त तो वाईट मार्ग कसे काय आहेत आणि त्याच्यामध्ये कसा आनंद आहे तो त्याच्या विचाराने तो डावलो. पण जेव्हा ती कमाईची होती, कुठेतरी बाबाच्या घामाच्या कष्टाची होती, आणि त्या कमाईचा अनुभव त्याला समजला की बापाचं घर सगळं लुटलं, तेव्हा त्यावेळेला त्यांनी स्वर्गाचा बाप आणि पृथ्वीचा बाप या दोघांचे निर्णय पूर्ण घेतले, मनापासून पश्चाताप केला, आणि त्यांनी तिथे धाव घातली आणि म्हटलं, बाबा स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध मी पाप केले. 18 वचन या लूक 15:18 वचन काय सांगितले, म्हणजे त्या पश्चाताप झाला त्याला. आपण लोक पश्चाताप करून घेत नाही. पश्चाताप झाला पाहिजे की मी काहीतरी चुकलेलो आहे, माझी चूक मला बघायची. आपण दुसऱ्यांची चुका बघतो, ते 7 तुमची दोष काढण्याची दोष काढू नका. दुसरा अध्याय वचनामध्ये किंवा दुसरा अध्याय जर वाचलं, तुम्हाला स्पष्ट पापाविषयीची माहिती काय आहे ते शिकवण्यास मी उठून आपल्या बापाकडे जाईल. आता बापाकडे जाण्याची काय गरज होती? बापाकडून निघून गेलो पैसा उधळण्यासाठी, उठून मी बापा तुला सोडून मी माझ्या मित्राकडे जाईल असं नाही बोलला तो. माझं धन संपत्ती घेतले आणि मी घेईन आणि निघून जाईल, मला तुमच्याशी काही संबंध नव्हतो. फक्त त्यांनी संपत्तीवर प्रेम केलं, पण बाबाने मात्र पोरावर प्रेम केलेलं होतं. बाबाला माहिती आहे की या पोराची एक चूक काय आहे, तो चुकीकडे लक्ष देत होता, त्या चुका बदलण्याचं त्याच्याकडे लक्ष देत होता. तो माझा मुलगा आहे, तो पैशाच्या मागे नाही जीवन, तो माझा आहे, तो माझ्याच कडे. आपलं हे जीवन आहे. आपण प्रत्येक मनुष्य कुठे दोनदा किती देवापासून दूर गेलं तरी यायला लागेलच, कारण तुम्हाला येशूचीच गरज आहे. 73:26 देवापासून दूर झालेले नष्ट होतात. नष्ट होतात म्हणजे दुःखात, आपत्तीत, समस्यात, निराशात. मध्ये 11:27 पासून प्रभू येशूच्या हातात सर्व अधिकार दिला. म्हणजे अहो कष्टी बाराच्या जन्म तुम्ही सर्व माझ्याकडे, मी तुम्हाला विसावा देईन. जो मनाचा दीन आणि नम्र आहे तो आज तुमच्या जीवनामध्ये शिक्षण घेणं गरजेचं आहे. पश्चाताप हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. म्हणजे मी सांगते बाबा तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध पाप केला. त्यांनी दोन्ही गोष्टीची जाणीव करून घेतली. पापाचा पैसा तर घेतला, पण जे देवाचे नियम होते, पाप नाही करणं, खोटं नाही बोलणं, चोरी नाही करणं, लबाडी नाही करणं, या शरीरावर जे शैतानाचा हक्क होता तो हक्क तोडण्यासाठी प्रभू येशू क्रूसावर बलिदान झाले. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर बलिदान जावं लागलं आपल्यासाठी, आपल्या पापी लोकांसाठी. आता पापी लोकांसाठी जर तुमच्या जीवनात बदल आहे, परिवर्तन आहे, प्रभू येशू तुमच्या बरोबर आहे, तुमच्या मागे येशूचं राज्य आहे, तर तुम्हाला प्रभू शांती व आनंद देणार आहे. म्हणून येशूवर आपली श्रद्धा, येशूवर आपला विश्वास आणि येशूवर आपलं जीवन समर्पण करून ठेवणं. जो येशूशी एक आहे तर येशू ख्रिस्त त्याच्याशी एक आहे, आणि तोच प्रभू प्रत्येक माणसाला नवीन जीवनाचा अनुभव देत आहे. तर स्वर्गाविरुद्ध पृथ्वीच्या विरुद्ध त्यांनी पाप केलेलं होतं, आणि पृथ्वीच्या पापाविरुद्ध पण पाप केलेलं होतं. पाप हे शरीराच्या बाबतीत आहे कमजोर. आपल्या शरीराला कमजोर करणारी चीज आहे ते पाप. पाप म्हणजे काय? सैतान.
तेव्हा 8:44. आता तेव्हा 8:44 मध्ये वचन आहे, प्रारंभिक पासून मनुष्य घातकीत होता. म्हणजे उत्पत्ती 3रा अध्याय मध्ये एव्या आणि आदाम याच्या बाबतीत त्या पापाच्या गोष्टी तो पूर्णपणे लोकांना खपवत होता. आजच्या काळामध्ये तेच आहे. प्रकृतीला 12:12 मध्ये वचन दिलेलं आहे, सैतान आपल्या काळात पुढा येतो तुम्हाकडे. आता तो आलाय. आता प्रकटीकरण 13 अध्याय त्याला देवाच्या लोकाविरुद्ध मुभा दिलेला आहे. म्हणजे त्याला देवाच्या लोकाविरुद्ध निंदा करण्याचं काम दिलेलं आहे. म्हणजे देवाचे लोक जेवढे प्रार्थना करतील तेवढे त्यांना त्रास होईल, दुःख होईल, आपत्ती होईल, निराश होईल. आणि सगळे प्रार्थना बंद होण्याचं कारण आहे प्रेषित 5:38 माणसाचं आहे, ते देवाचं नाही. मानवाने मूर्ती बनवली, मूर्तीच्या आराधना पूजा केली, त्यामुळे देवाचं वचन न शिकवल्यामुळे सगळं बंद झालं. आणि त्याला आम्ही तीर्थ म्हणतात, पवित्र म्हणतात. ती पवित्र नाही, ते अपवित्र आहे. कारण पवित्र काय असते? पापाविषयी, नीतिमत्वाविषयी शिकवण दिलं जाते. पाप माणसाचं शरीर कमजोर करते आणि शैतानाच्या हातात हे शरीर अर्पण झालं जाते. पवित्रता, आता प्रत्येक ठिकाणी जर बघितलं, शाळेमध्ये टीचर तोंड उघडून शिकवत होते. प्रभू येशू ख्रिस्त एक मोठा टीचर होता, शिक्षक होता. धार्मिकता शिक्षण देण्यासाठी पृथ्वीवर माणूस अवतार घेऊन प्रभू येशू परत आला इकडे. आणि प्रभू येशू का आला? की देव आहे. कारण पहिला शब्दाद्वारे घडलेलं होतं. पण योहान पण एक अध्यायामध्ये सांगते की शब्दाद्वारे सर्व काही झालेलं आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासीत होता आणि शब्द देव होता. शब्दाचं शिक्षण होतं. म्हणून शाळेमध्ये टीचरचा फोटो नसतील तर शाळेमध्ये टीचर तोंडाने शिकवत होते आणि शिकवतील. आणि त्या प्रश्नाची उत्तरं पोरं सोडतात तेव्हा पास होतात. आज हर ठिकाणी शिक्षकाच्या बाबतीत जर बघितलं, शिक्षण घेतलं पण शिक्षण शिकवलं नाही. ज्ञान घेतली लोकांनी धार्मिकताची, पण शैतान आणि धन संपत्ती द्वारे त्यांना मोह दिलं. लोक 11 अध्याय 52 वचनामध्ये दिलेलं आहे, ज्ञान हे ज्ञानाच्या किल्ल्या त्यांनी घेतल्या परंतु आपल्याला पोचवलं नाही. 7:7 शास्त्र शिकवलं मनुष्याचे नियम. आता माणसाची नियम दिले आणि ह्यामुळे प्रभूचं शिक्षण दिलं. 7:7 दिलेलं आहे. शास्त्र शिकवतात मनुष्याचे नियम. म्हणजे 10:17 माणसाच्या बाबतीत सावध राहा. आज जेव्हा माणसाच्या बाबतीत सावध राहायला सांगितलं, त्या माणसाने सावधगिरी केली तर पुढे प्रभूच्या राज्यात चालेल आणि त्याला प्रभूचा अभिषेक मिळेल. आज जर तुम्ही बघितलं निर्गम 20 अध्यायामध्ये मोशेच्या काळामधल्या आपल्याला गोष्टी भेटलेल्या. परमेश्वराने ज्या वेळेला निर्गम 2 अध्यायापासून जी सुरुवात केली, मोशेचा जन्म कसा झाला आणि जन्म तो आल्यावर परमेश्वराने मोशेची मिस्र देशात निवड कशी केली. मिस्री लोक हे मूर्तीपूजक लोक होते, एका गुलामगिरीमध्ये होते. पण मोशेच्या द्वारे त्या गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढलं आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी त्याचं राज्य उभारलं आणि मोशेने स्वर्गीय राज्य करायला. आता मोशे जो होता तो परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालून वागलो, तेव्हा मिस्री लोकांना त्यांनी दाखवलं की परमेश्वराचं राज्य काय. नाहीतर फारोच्या गुलामगिरीमध्ये राहून मूर्तीपूजा करायला लागलेले लोक, त्यांना धार्मिक शिक्षण न, मूर्तीपूजा करणाऱ्या माणसाला बुद्धी नाही, ज्ञान नाही, अक्कल नसते. म्हणून हे गुलामगिरीत राहिले आणि त्या राजाच्या अनुकरणामध्ये जीवन जगून ते गुलामगिरीमध्ये अत्याचार आणि अन्यायामध्ये जीवन जगलं. तेव्हा मोशेला परमेश्वराने पाठवलं, जा त्या लोकांवर अन्याय आणि अत्याचार आहे. आजच्या काळामध्ये पण तोच आहे. या जगावर अत्याचार अन्याय झाला, मूर्तीपूजाच्या मागे लागले लोक आणि ते शैतानाच्या हातात असल्यामुळे. आणि परमेश्वराने मोशेला नियम दिले, लावून दिले आणि मोशेचे नियम 10 आज्ञा तुम्हाला मला दिले. आज 10 आज्ञाद्वारे येशूच्या द्वारे 2 आज्ञा आपल्याला मिळाल्या. परमेश्वराने लोक 10:27 पासून जर वचन वाचलं तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने देवावर परमेश्वरावर असं प्रेम केलं. तेव्हा ती सोडा परमेश्वर जगावर कसं प्रेम केलं, कशा प्रेमाने आपल्याला देवाने
त्याच्या राज्यात प्रवेश केला. आज तुम्ही आणि मी परमेश्वराच्या राज्यामध्ये कसं चालावं, आज आपण सगळे उधळ्या पुत्रासारखेच आहोत. आणि उधळ्या पुत्रा आणि पैशाचा मौज मजा करून उडवला तसं आज समाजात आम्ही पैशा धन संपत्तीच्या मागे उडवत आहे. पण परमेश्वराच्या राज्यात आमचा प्रवेश नाही आणि आम्हाला स्वर्ग राज्य नाही. म्हणून आज अनेक लोकांना जे प्रार्थना बंद आहे 365 माणसाचं होतं म्हणून बंद झालं, परमेश्वराचं आहे म्हणून बंद करू शकत नाही. ते म्हणजे शब्द. आता इर्मयाच्या मुखामध्ये एक नववचन टाकलेलं होतं, त्याचे शब्द त्याच्यात नाही. मग ते दारूच तुम्ही नाही बोला, तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा बोला. आणि परमेश्वराचा आत्मा सुवार्तिक आत्मा आहे. परमेश्वर आपल्या आत्म्यामध्ये आहे आणि परमेश्वराची जाणीव कुठे आहे. आज तुम्ही जर योहान 10:35 वाचलं, ज्याला देवाचं वचन प्राप्त झालं त्याला तुम्ही देव म्हटलं तरी आज्ञाभंग होत नाही, कारण ते देवाचं वचन देव आहे. प्रारंभी शब्द होता योहान 1:1 मध्ये, आणि शब्द देवाचे होता, शब्द देव होता. शब्दामध्ये देव आहे, बिना शब्दात देव नाही. म्हणून आज जिथे शब्दाचं मार्ग होते ते लोक युट्यूबवर पोहोचले, पण ज्या ठिकाणी शब्दच नव्हते त्याचं युट्यूबवर फक्त बंद आलेलं दिसलं. आज समाजात बंद का होते शिपास आहे, हे माणसाचं आहे आणि माणसाचं आहे म्हणून ते बंद आहे. हालेलुया. देवाचं असेल ते बंद होणार नाही. प्रेषित पास आहे. म्हणून तुम्ही किती मंदिराचा तयारी करा, खुलण्याचा प्रयत्न करा, ते खुलणार जाणार नाही. ते खुललं तरी परत बंद होईल, कारण त्याचं दरवाजे तोंडाचे आहे. हे तोंडाचे दरवाजे कोणी बंद करू शकत नाही. पण ज्या तोंडातून शिकवणार नसेल तिथे लाखो ना करोडो आपण त्या धार्मिक बांधण्याचा प्रयत्न करतात, मोठे मोठे बांधून ठेवतात, पण धार्मिकता शिक्षणाचं जे बांधायचं ते बांधत नाही. धार्मिक शिक्षण नाहीये, ते फक्त धन संपत्तीचं शिक्षण आहे, मोहित शिक्षण आहे. अंधश्रद्धेवर आपण अवलंबून आहे, श्रद्धेवर नाही. स्वर्गाच्या शिक्षणाकडे नाही तर अधोलोकाच्या शिक्षणाकडे आहे. कारण हे गंभीर आपली मूर्ती पूजा आपल्याला दिलेली. सूत्रशील 115 येशया 44:9 पासून आपण दिलेले मूर्ती पूजा काय आहे. अनुवाद मध्ये आपण वाचू पाहतो, आपल्या प्रत्येकानं शिकायचं आहे की परमेश्वराच्या शिक्षणाकडे. आता शाळेमध्ये टीचर शिकवते, मग मंदिरामध्ये शिक्षक का नाही, का परमेश्वराची माहिती देत नाही, ते परमेश्वराचं शिक्षण का पोचवत नाही, म्हणून ते बंद आहे आणि बंद होईल. कारण बघा प्रकटीकरण 15:8 दिलेला आहे बघा की कोणालाही मंदिरात येऊन जाऊन देणार नाही. जे सच्चाई मंदिर आहे ते परमेश्वराचं उपस्थितीचा अनुभव देईल आणि लोकांना बोलू शिकवेल. तेव्हा देवाचे तेज पराक्रम यापासून निघालेल्या दुराने मंदिर भरून गेले. त्या 7 दिवसांच्या 7 पिढ्या संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही. मंदिरात जाता येणारच नाही 7 पिढ्या संपेपर्यंत. आणि 16 अध्यायामध्ये त्या पिढीमध्ये पहिला आहे मूर्ती पूजा करणारं जेवढं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये लोकांना अंगाला फोडे येतील. आणि जर तिथे सुवार्ता गाजली नसेल आणि नुसतं तुम्ही मूर्ती पूजा करत असेल तर तुम्हाला भोगावं लागणार सर्व माणसाला हे सावध. कारण बघा आपण नारळातला पाणी जो आहे तो फोडून पाहुण्याला ग्लासात देतात आणि तिथे फोडून आपण देवाला देतात, पाणी खाली टाकून देतात. देवाला आपण चिडवतात आणि स्वर्गीय देव आता चिडलेला आहे म्हणून आता त्याच्या क्रोधाचा जो दिवस सुरू झालाय, न्याय सुरू झालेला आहे. आता तुम्हाला ना मला कोणालाही मस्का लावता तिकडे देवासमोर येणार नाही. जो देवभक्त खरोखर असेल तेव्हा. सूत्रशील 96:13 आणि 98:9 हे आता प्रभू परमेश्वर स्वतः आपलं कळप चालवणार. एजिकेल 34:15 आता कोणी धार्मिक शिक्षणाचा माणूस राहणार नाही. जो सच्चाई आणि जो प्रामाणिक आहे, जे येशूला घालून चालणार आहे, तोच लोकांना शब्दाद्वारे शिकवेल आणि त्याच्याद्वारे परमेश्वराचं कार्य पुढे होईल. आज सच्चाई लोकांना दाखवली आता या लॉकडाऊनमुळे. येशया 26:20-21 म्हणून त्याने काय सांगितलं, देवाचे लोक लपा आणि ते लपले ते युट्यूबवर काही निघाले. आज जर तुम्ही सच्चाई आणि सत्य आणि प्रमाणे करत असेल
आणि त्याच्या मागे चालले असेल तर तुम्हाला स्वर्ग आणि नरक काय ते समजेल। ये अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, मानवाच्या निर्मिती मागे लागू नका, सच्चाई परमेश्वर स्वर्गात आहे। योहान 14:2 त्याने आपल्यासाठी जागा तयार करायला जागा ठेवलेली आहे। लूक मध्ये 24 अध्यायामध्ये आपण बघतो की पुढे काय लिहिलेलं आहे, शेवटला 43 पासून पुढे जर वाचलं, स्वर्गरण का आपल्या जीवनात ठेवलेला आहे। त्यानंतर प्रेषित 1 अध्याय वाचलं तर स्वर्गरणाविषयी माहिती दिलेली आहे की जसा गेलाय तसा येणार तसा प्रभू येशू। स्वतः प्रभू आता येणार आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो सर्व मानवासाठी आहे। आज जर तुम्ही बघा स्वतःचे 96 अध्याय वचन 7 त्याने दिले, ओ मानव कुळानो परमेश्वराचा जय जयकार करा। 94:23 मध्ये दिले, आपल्या कर्माची फळं आपल्या सगळ्यांना तो दिल्याद्वारे भोगून देणार। परमेश्वरचं वचन लोकांसाठी ठेवा। सैतान जर आपल्यामध्ये कार्य करून जर वाईट कर्म करायला लावतो तर देवाला आपल्या जीवनात ठेवा आणि त्याच्याद्वारे देवाला काही चांगलं काम करण्यास तयार होऊ दे। कारण या शरीरात हक्क आणि अधिकार परमेश्वराचा आहे आणि तोच अधिकार तुम्हाला ना मला प्रभूने दिलेला आहे। त्या अधिकाराद्वारे परमेश्वरची जर सुवार्ता गाजत असेल, पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आपलं जीवन पश्चाताप, नेहमी पश्चाताप। आज जर आपल्याला शिकायचे 16 अध्याय प्रकटीकरण मध्ये 1 पासून वचन वाचा पुढे, या 7 क्रोधाच्या वाट्या कशा येणार। प्रकटीकरण 16 वचन 1, नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली, ती 7 देवदूतास म्हणाली, जा देवाच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर वता। काय सांगितले? देवाच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर वता। आता पृथ्वीवर ओतायला, आता पृथ्वीवर म्हणजे काय? आता 7 वाट्या पृथ्वीवर ओतावणं म्हणजे स्वर्गाचं काम ज्याने नाही केलं ते काम ते स्वर्गीय दूत करतील। मग ते क्रोधाचे, मग भले मी असो तुम्ही असो, देवाची जर सच्चाईने जी सुवार्ता गाजवली नसेल या सगळ्यांचा तो नाश करणार आहे। तर पुढे बघूया, काय सांगते? पहिल्याने गेला आणि त्यांनी आपली वाटी पृथ्वीवर ओतली। बघा, शपथाचे गुण धारण करणाऱ्या आणि त्या मूर्तीच्या नमन करणाऱ्या लोकांना वाईट व घाणेरडे फोड आले। आता तुम्ही विचार करा, तुम्ही जर मूर्तीला नमन केलं तर तुम्ही स्वतः विचार करा, त्यांना वाईट व घाणेरडे फोड येते। म्हणजे आता परत मूर्तीच्या मागे वळाले तर तुम्ही स्वतः लक्षात ठेवा की ते वाईट आणि घाणेरडे फोड। आता घाणेरडे फोड आला तर तुम्ही विचार करा तुमच्या जोडीला कोण राहणार का? आताच तर प्रार्थना जर सांगून ठेवलं सांगितलं तर लांब लांब बसा। का? देवाचे जे नियम आहेत ते तुमच्या समोर नाही। आपण कधी कधी प्रार्थनेला जायचं असलं तर त्यावेळेला कसं जवळ जवळ बसायचे, गप्पा गोष्टी करायचे। आता त्याचे नियम सुरू होतील आणि देवाने जे नियम दिले त्या नियमाप्रमाणे चालतील आणि जे चालतील ते स्वर्गात पोहोचतील आणि जे चालत नाही तर अधोलोकात जाईल। कारण आता या सृष्टीमध्ये 2 प्रकार सुरू झाला। मग ते 13 अध्याय हा पूर्ण वाचला तुम्हाला कळेल, की लूक 8 अध्याय पूर्ण वाचला तर कळेल, किंवा मार्क 4 अध्याय पूर्ण वाचला तर कळेल। त्याच्यात तुम्हाला कळेल भरपूर कसं मार्ग दिलेले आहे। तर मध्ये 13 अध्यायामध्ये निंदण आणि गौरव सारखे वाढले। आता जगामध्ये पाप पण सारखं आहे आणि पुण्याईचं पण सारखं आहे, म्हणजे प्रसार सारखा आहे, दोघांमध्ये चालू झालाय। एक पापामध्ये एक्सपर्ट झालेले आहे तर पुण्याईमध्ये पण एक्सपर्ट झाले। पण पुण्याई कोणतं आहे? म्हणजे परमेश्वराच्या आज्ञाचे पालन करणारे किती लोक आहेत हे, म्हणजे सरासर सारखं चालू झालं। आता याच्यामध्ये हे गहू आणि निंदण हे सारखं वाढू दे, ते वाढलेलं आहे। आता युगाची समाप्ती, प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि सगळं नष्ट करून टाकेल। आज जर तुम्ही विचार करा, लोक 17 अध्याय आपण जर पुढे वाचलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळणार आहे। नोहाच्या काळात जलप्रयाला
आणि सगळं गेलं. 27 सुंदर वचन वाचलं. मग ते 24 अध्याय 34 पासून पुढे घेतलं तर शेवटच्या काळात जलप्रय येऊन सगळं नष्ट झालं. ते आता हे सगळं लोक शेवटच्या शिकवणात आल्या, शेवटच्या सीझन मध्ये आलेल्या, शेवटच्या काळात आलेले आहेत. आणि हा शेवटच्या काळामध्ये ज्यांनी पवित्र शास्त्र वाचलेलं आहे तो आता समजेल की आता हे सगळं सुरुवात झाली. आता 2020 मध्ये आपली सुरुवात जी होती 2020 म्हणजे 20-40 झालं. आता 40 दिवस 40 रात्र उपवास केले, 40 दिवस 40 रात्र पाऊस आला आणि झोड केली. जेव्हा उत्पत्ती 6 आणि 7 अध्याय वाचलं त्याच्यात तुम्हाला कळेल की नोआच्या काळात जलप्रलय कसा आला. तसं या काळामध्ये येणार की लोक फक्त बिझनेस, धंदा, पैसा, मोज मजा याच्यामध्ये मन गुंतले जातील आणि देवापासून दूर होऊन त्याच्यावर देवाचा क्रोध भडकेल आणि त्यावेळेला सगळं शून्य होईल. आता तुम्ही बायबलचा शोध केला तर आजच्या काळामध्ये लोक घरं बांधतात. हा, नोआच्या काळात झालं तसंच होतं. घरं बांधायची होती, लग्न करायची, लग्न करून देत होती, जमीन देत होती. आज सगळीकडे फार डिसिजन आहे. जात्यावर 2 जाळत असतील त्याच्यामध्ये तिकडे एक घेतला सेरे ठेवला. आता घरगंटी आपल्या घरी प्रत्येकाच्या जवळ आलेली दळण्याचं म्हणजे बायबल पूर्ण सत्याकडे आले. एक घेतला जाईल, एक ठेवला जाईल. प्रार्थनेने जीवन जगणार आहे. बाबा तिथे आल्यानंतर कोण आला ते कोण येत नाही. एक प्रार्थना कशी ते गप्पा गोष्टी करते. अशा प्रत्येकामध्ये हा देवाचा क्रोध येऊन त्या सगळ्यांना नाश करून जाईल. म्हणून आजच्या काळामध्ये आपल्याला सच्चाई शिक्षण घ्यायचं आहे. पवित्र शास्त्र घ्या. आम्ही नेहमी लोकांना सांगतो आमच्याकडे लक्ष देऊ नका. हे शास्त्र परमेश्वराने दिलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. ते वाचा, तुम्ही वाचणार. कारण योहान 5:39 मध्ये दिलेलं आहे शास्त्र शोधून पहा, त्याच्याद्वारे तुम्हाला माहिती मिळेल. आज धार्मिक शिक्षण मेन आहे. आता बघा देवाचे सेवक असतात जे सच्चाईने प्रामाणिक आहेत त्यांना किती शेळ असतं. कारण मग ते 5:11-12 पासून दिलेले निंदा शेळ तेव्हा स्वर्गात नाव असते. आपण काय करतो आपला शेळ आला की आपण पळून जातो. नाही, ते पळून जाणार नाही. इब्रिकरास 3 अध्यायामध्ये तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला त्याच्यात स्पष्ट प्रभूच्या वाणीचा अनुभव मिळेल की 12 ते 19 पर्यंत आणि 4 अध्याय 1 ते 16 पर्यंत हे तुम्हाला इब्रिकरास पत्रामध्ये तुम्हाला अनुभव दिला जाईल की आम्ही धार्मिकतामध्ये कसं शिजावं, मजबूत कसं राहावं हे आपल्याला शिक्षण घ्यायचं. वचन 3. दुसऱ्याने आपली वाटी समुद्रात ओतली तेव्हा समुद्र मृताच्या रक्तासारखा रक्तमय झाला. आता विचार करा, त्यांनी दुसऱ्याने एक वाटी टाकली तर समुद्र कसा झाला? रक्तासारखा. हे सगळं होणार. मत्ती 24:35 आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण माझं वचन नाहीसं होणार नाही. प्रभूचं वचन कधीही नाहीसं होणार नाही. कारण प्रभूच्या वचनाला किंमत आहे, डिमांड आहे आणि प्रभूच्या वचनात प्रभूची शांती आहे. आज बरोबर आपल्याला प्रभूच्या शांतीमध्ये राहायचं आहे आणि प्रभूच्या द्वारे आपल्या स्वतःच्या जीवाला सुख, समाधान, शांती, आनंद, अद्भुत आणि त्याचे मार्ग हे येशूच्या द्वारे आपल्या प्रत्येकाच्या शरीराला तयारीमध्ये ठेवायचं आहे. हालेलुया. कारण बघा जेवढं प्रेमाने, दयेने आणि शांतीने जीवन जेवढं बघेल आणि चालेल तेवढं परमेश्वराच्या आशीर्वादाने आपण आशीर्वादित झालो. आता काळ कसा आहे? पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5 काही आपल्या घरात समस्या आल्या, दुःख आली, संकट आली, निराशा आली तर कमीत कमी 10 दिवस परमेश्वराच्या हातात ते रोज अर्पण करत. तुमच्या कोणत्याही समस्या आहेत ना, या 10व्या दिवसानंतर 11व्या दिवसात तुम्हाला त्याचं रिझल्ट यायला सुरुवात होईल. आणि थोडे दिवस प्रार्थना करत 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 राहिलं पुढच्या 10 दिवसानंतर तुम्हाला प्रभू त्याचं प्रश्नाचं उत्तर देईल. पण आम्हाला प्रार्थना मार्क 11:24 जे काय हवं आहे प्रार्थना करा, विश्वास ठेवा, मिळालं आहे मिळेल. आज मग ते सांग मागण्या अगोदर. आता मी रोज प्रार्थना करतो, प्रभूची सेवा करतो, जेवढं गरीब गरजवंत ज्या करता येईल मला तेवढं करतो. लोकांना दाखवण्यासाठी काम नाही करत. माझं काम आहे देवाला दिसलं.
आणि ह्यासाठी मी जेव्हा धावतो तेव्हा मी स्वतः माझे अनुभव घेतो की देवाने माझ्यासाठी सर्व दरवाजे दिले. हे जे जगाचे सगळे मोह आहेत ना, हे सैतान आहे. आणि हा सैतान आपल्याला देवापासून दूर करतो. तुम्ही मध्ये 4 देतात स्पष्ट दिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला मोह दिले, म्हणून मध्ये 6:9 पासून प्रार्थना शिकवले शिष्याला की आम्हाला मोहात आणू नकोस, म्हणजे पाडू नको. आता अशी प्रार्थना कर, मोहात पाडू नको. असं मोहात पाडू नको अशी प्रार्थना कर. मोहात पाडू नको, मोहात पाडणारा कोण आहे? सैतान. आता मार्क 9:42, एखादा विश्वास आहे आणि विश्वास असताना त्याचा विश्वास आम्ही कमजोर करतो, तर त्याला खोल समुद्रात टाकतो, हे बेताचं आहे. आज तुम्ही आणि मी प्रभूमध्ये आहे, वचनात आहे, त्याच्या शिक्षणात आहे, त्याच्या सामर्थ्यात आहे, त्याच्या मार्गात आहे, तर त्याचं राज्य ते 7:31 प्रमाणे आपल्या जीवनात असेल तर आपण त्याच्या जीवनात काय रोज विचार असे करा, मला दुसऱ्यांचं चांगलं करायचं. जो माझ्या विरुद्ध आहे देवा त्याला बरं कर, जाऊ दे, त्याच्यात काहीतरी कमीपण आहे म्हणून प्रभू तुझा आशीर्वाद देणार. प्रार्थना करा, सांगितले प्रार्थना करा. मग ते 5 स्पष्ट दिलेले आहे. वाचा बस, हे सुंदर आपल्याला बायबल स्पष्ट दिलेलं आहे. माणूस प्रभू येशू मध्ये 4 जेव्हा सैतानाच्या हातातून सुटला, परीक्षेत पास झाला आणि पास झाल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना पहिलं म्हटलं की आत्म्याने ते धर्म. तुमच्या प्रत्येकाचा मार्ग देवाच्या वचनानुसार पाहिजे. आपला आत्मा लीन आणि नम्र, म्हणून योहान 14:1 मध्ये दिले, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होणे, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि येशू प्रभूवर पण विश्वास ठेवा. आता प्रभू येशू जगाचा, योहान 8:12, तो जगाचा प्रकाश होता. 22:13, अल्फा ओमेगा, पहिला व शेवटला. इब्रिकला 13:8 आणि योहान 8:58, मी अब्राहमाचा पुढचा आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त अब्राहम जो होता त्याच्या अगोदरच. आता प्रभू येशूला ह्या गोष्टी माहिती आहे. आता अब्राहम कोण आहे आणि येशू ख्रिस्त कोण? येशू ख्रिस्त 2020 पर्यंत आले लोक हे समजतात, पण येशू ख्रिस्त आत्म्याने परमेश्वर होण्यापूर्वी पहिला पुरुष येशू ख्रिस्त, दुसरा पुरुष आदाम एवा झाले आणि त्यानंतर आजच्या काळात तो पवित्र आत्मा पुन्हा आत्म्याने प्रभू येशू फिरत आहे. आता बघा योहान 4:24 मध्ये वचन दिलेलं आहे, उपसकाने आत्म्याने व खरेपणाने प्रार्थना केली. उपसकाची प्रार्थना आत्म्याची व खरेपणाची. आज जर जी प्रार्थना आहे आत्म्याची व उपसकाची. आता जर तुम्ही आत्म्याची प्रार्थना करत असेल तर तुमच्या जीवनात चमत्कार आणि अद्भुत होते. आपण आत्म्याने प्रार्थना केली नाही, आपण फक्त शरीर गरजेसाठी प्रार्थना. आता आणखी देवाने आपल्याला संधी दिलेली होती. या लॉकडाऊनमुळे लॉकडाऊन झाले आणि लॉकडाऊन झाले, पण जे येशू मध्ये होते ते लोक मजबूत झाले, कारण ते देवाबरोबर राहिले, ते मजबूत होते. त्याला कशी चिंता नाही, त्याला भीती नाही आणि त्याला कसलाच प्रश्नाचं उत्तर नाही कमजोर होण्यासाठी. आज प्रत्येक मनुष्य कमजोर आहे आणि आता जर तुम्ही काळ बघितला, हे थोडा वेळ परत चालू होणार. प्रार्थनेचं जरी किती बघितलं ना, पण बायबलच्या नियमानुसार अद्याप परमिशन नाहीये. जे सुवार्ता सांगतील, बायबलची सुवार्ता सांगणारे जे लोक असतील, परमेश्वराच्या आज्ञा नियमानुसार वागतील न चालतील, त्याला या पृथ्वीवर जीवन मिळेल, नाही तर जीवन नाही. कारण आताचा काळ, येणारा काळ परमेश्वराचा आहे. आता तो न्याय करायला निघाला. आता तुम्हाला मी मास्का लावणारे काही होणार नाही. कोणताही माणूस असू दे, जे खरे सच्चाईने संदेश दे आणि जे खरोखर देवाचे सेवक आहे ते फक्त यात राहतील. आज तुम्ही विचार करा, माणसाचा शास्त्र शिकवतात माणसाची नियम. आज हे माणसाची नियम लागू चाललेले आहेत. तर हे देवाचे मंदिर कसं आहे? देवाचे मंदिर देवाचे नियम आहेत. आता जर तुम्ही सृष्टी निर्माण केली, त्या परमेश्वराने 6 दिवस तयार केले आणि पहिला दिवस होता तो रविवार, दुसरा दिवस जो होता तो तुम्ही जर बघितला तो सोमवार, तिसरा जो होता मंगळवार आणि चौथा जो होता बुधवार आणि पाचवा जो होता
तो गुरुवार, आणि 6वा जो होता तो शुक्रवार, आणि 7वा जो शब्बात म्हणजे शनिवारचा दिवस, मी तुम्ही सध्या जर वाचलं तर तुम्हाला माहिती पडेल, तो शब्बात म्हणजे परमेश्वराचा सृष्टी निर्माण केलेलं सर्व काही चांगलं आहे त्या दिवस तो विश्रांती, आणि हाच दिवस विश्रांतीच्या दिवशी परमेश्वराच्या सृष्टीमध्ये जे काय घडलेलं आहे, जे बनवलेलं आहे, जे देवाने तयार केलेलं आहे त्याची स्तुती करणं आणि त्याची गौरव करणं, आणि ते मंदिरात जमावून देवाची स्तुती करणं. पण मंदिरात सुट्टी आहे म्हणून प्रार्थना केली, धन आणि पैसा आणखी मिळावं ही मंदिरं सगळी उभे केली. देवाजवळ काय माग, देवाने मग ते सांग मागण्या अगोदर सगळं दिले. अरे देव आपली एवढी काळजी करते, एखादा बाळ जन्माला यायचं असेल तर आई आपल्या पाळण्या बिळण्याची, घरात कपड्याची तयारी करते, पण त्या बाळाला खायला काय द्यायचं ते माहित नाही, पण देवाला माहिती आहे त्या बाळाला दुधाची गरज ते आहे. परमेश्वर सर्व काही पूर्ण करते, पण मनुष्याला पूर्ण करता येत नाही, सगळं मनुष्य अपूर्ण आहे. म्हणून आजच्या काळामध्ये लोकांना हे धार्मिकताचं जीवन काय ते समजणार नाही. आज जर तुम्ही धार्मिकता समजायची असेल तर पवित्र शास्त्र वाचा आणि त्यामध्ये चाला. मत्ते 24:35 मध्ये आकाश पृथ्वी नाहीशी होईल, देवाचं वचन नाहीसं होणार नाही. आज प्रकटीकरण 22:13 आपण बघतो अल्फा ओमेगा पहिला व शेवट, पण प्रकटीकरण 22 अध्याय 17 पासून दिले त्याच्यात भर नाही घालायचं आणि त्याच्यात कोणी काढायचं नाही, तर काढलं तर देव त्याच्यावर दिला. आज आपल्याला सच्चाई शिक्षण प्रभू येशूच्या द्वारे घ्यायचं, आणि जर प्रभू येशूच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला जीवनात प्रवेश करत असेल तर प्रभू येशू तुम्हाला त्याचा मार्ग देईल आणि त्याचं शिक्षण देईल. कारण प्रभूचं शिक्षण अभिषिक्ताचं आहे, आशीर्वादाचं आहे आणि सामर्थ्याचं आहे. आज जर तुम्ही प्रभूच्या वाणीप्रमाणे चालले असेल तर पवित्र शास्त्र वाचा, त्याच्या पुढे चाला, कारण आता तो निघालेला न्याय करायला. स्तोत्र 96:13 तो न्याय करणार, तो आता तुमच्यानं माझं कोणाचं नाही. देवाचे सेवक आणि देवाचे संदेश मग ते 7:21 प्रभू तुझ्या नावाने भूते काढले, चमत्कार केले. प्रभू येशू आता कोणाला ओळखत नाही. तुम्ही फक्त प्रार्थना सर्व मानून करत होते, चमत्कार पाहण्यासाठी, पण स्वर्गात जाण्यासाठी तुम्ही प्रार्थना केली. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने धन संपत्तीसाठी प्रार्थना केली नाही. धन संपत्तीची प्रार्थना ही सैतानाची प्रार्थना आहे, आणि आध्यात्मिकची प्रार्थना येशू ख्रिस्ताची आहे. योहान 4 अध्यायामध्ये आपण वाचलं की उपस्थितांनी प्रार्थना कशी करावी आत्म्याने व खरीपणाने. मग ते 4 अध्यायामध्ये प्रभू येशूला धन दाखवलं. मग ते 6:19 ते 21 मध्ये हे वचन दाखवलं. मग ते 19 अध्याय 23 पासून तर 26 पर्यंत पृथ्वीवर धन संपत्तीना स्वर्गात जागा नाही. मग माणूस प्रार्थना करतो स्वर्गासाठी, पण स्वर्गाचं धन कुठे? आता मग ते 4 अध्यायामध्ये प्रभू 4 अध्यायामध्ये प्रभू स्वतः येशू ख्रिस्ताला प्रभू शैतान सांगतो तुम्हाला नमन कर, सगळं धन देईल. हे सगळे नमन केलेलं हे सगळं धन मिळालं, आणि देवाच्या मंदिराच्या नावाने या लोकांनी सगळं धन मिळवलं, म्हणून हे सगळं आता बंद झालं. आता प्रभूचंच राज्य सुरू होईल. आता तुमचे नियम चालणार नाही. जिथे बसेल तिथे प्रार्थना करा. मग ते 18-20 मध्ये दोघे किंवा तिघे आहेत जिथे चमत्कार ती मला हाक मारून उत्तर देईल. तिथेच परमेश्वर आहे. तुम्ही पवित्र शास्त्र घ्या, वाचा, अनुभव घ्या, किती आहे प्रभूचं सामर्थ्य अशामध्ये आहे. गरीब आणि गरजवंतांना मदत करतात त्याचं सामर्थ्य आहे. कारण 9:22 गरीबांसाठी खाणं पिणं द्या, तुम्हाला स्वर्गात जागा नाही. जे स्वर्गाकरता करा ते तुमच्या स्वतःसाठी, मेल्यानंतर काही करा काय फायदा नाही, तो बघायला नाही आणि तो ऐकायला सुद्धा नाही. जे चांगलं करतो तो प्रभूच्या राज्यात आहे, आणि प्रभूच्या राज्यात आहे तो स्वर्गाच्या राज्यात आहे. हे किती जरी तुम्ही चालू केले ना तरी पुन्हा लॉकडाऊन चालू होणार. तुम्ही त्याचे विचार करू नका, कारण बायबल सत्य आहे, याचे नियम तुम्हाला ना मला काही करता येणार. आणि जेवढं तुम्ही तोंडाला बांधणार आहे तेवढी माणसं मृत्यू पावणार आहे. कारण तुम्हाला अद्याप कळणार नाही. तोंड उघडा आणि बोला. इर्म्या 33:3 मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. इर्म्या 1:9 तुझ्या तोंडामध्ये मी काय घातलेलं आहे? आत्मा घातलेला आहे, वचन दिलेलं आहे. एक स्तोत्रशीत 81:10 तोंड चांगलं उघड मी. प्रकटीकरणामध्ये आपण बघतो किंवा 3 अध्याय 19-20 वचनामध्ये आपल्याला परमेश्वराने सांगितले मी पहा दाराशी उभा आहे, आणि 19 वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पश्चाताप कर. आज पश्चातापासाठी आपल्या प्रत्येकाला जरुरी आहे, आणि पश्चातापाद्वारे आपलं जीवन प्रभूमध्ये गरजेचं आहे. आज सच्चाई शिकवण द्याय आणि दिलं ते शेवट प्रभू आपल्यामध्ये कार्य करू. कारण आज
लोकांना सत्य माहिती नाही. अरे प्रभू येशू तोंडाने शिकवत होता. आज तुम्ही विचार करा, योहान मध्ये 4 अध्याय येशूचे शिष्य भाकर घ्यायला गेले, आणले तो म्हणते, असं माझ्याकडे असं अन्न आहे. एका स्त्रीचं मन परिवर्तन करेल तेच आपलं अन्न आहे. एका पुरुषाचं मन परिवर्तन होईल तेच अन्न आहे. पापी लोकांना तुम्ही बदलतील ते खरं अन्न आहे. आता प्रार्थना करणारे लोक पण पापी लोकांचं मन बदलत नाही. अनुभव घेतले. आता ह्या लॉकडाऊन मध्ये मी प्रार्थना करत असताना प्रभूने भरपूर मला शिकवलं, काय चांगलं काय वाईट, कोण कसं आहे काय सगळं मध्ये दासत्रा माणसाच्या बाबतीत सावध. अरे आपला आत्माने शरीर त्याच्या हातात द्या, बिंदास फ्री राहा. जो मरणाच्या प्रकटीकरण 1:17-18 वचन दिले, मेला तो उठलेला होता. मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्यात जर येशूच्या हातात आहे तर आपलं मारण करणारा जीवनात कोण आहे? जो येशू बरोबर आहे तो स्वर्गाबरोबर. हे शरीर नाशवंत नाही, या शरीरावर आपला कब्जा नाही, तर या शरीरावर येशूचा कब्जा आहे. मग ते 10:28 आत्मा आणि शरीर या दोघांचा नरकात नाश होऊ नये म्हणून जपा. आज आपल्या जीवनामध्ये आत्मा आणि शरीर नरकात या दोघांचा नाश नाही झाला पाहिजे, याविषयी जपा की परमेश्वर किंवा 14:2 माझ्यासाठी जागा करत. आपल्याला पश्चाताप करायचा आहे, स्वर्गात राज्यात प्रवेश करायचा आहे. लोक 23 अध्यायामध्ये जेव्हा तुम्ही बघितलं की 39 पासून एका चोराने आत्मार्पण केला, स्वर्गात गेला. लोक 16 अध्याय 19 पासून एक श्रीमंत आणि एक गरीबाचा दाखला, गरीब स्वर्गात गेला, श्रीमंत नरकात गेला. म्हणून प्रभू येशूचं शिक्षण आहे, आपण प्रार्थनेला येतो तर श्रीमंत व्हायला येतो, म्हणजे स्वर्गात नाही चाललंय तर नरकात. आपल्याला नरकात नाही जायचं, स्वर्गात जायचं. प्रभू येशूचं जे शिकवण होतं स्वर्गाकरता होतं, त्या नरकाकरता. लोक 19 अध्यायामध्ये जक्कई नावाचा मनुष्य धन पैशाने भरलेला, येशू बघितल्याबरोबर मिळाला त्या वार्थ त्याने गरीबाला दिला आणि ज्याचं घेतलं 4 पट केलं. याला संकट सोडलं. आम्ही प्रार्थनेला येतो पैशासाठी, विचार करा स्वर्गाने. म्हणून ही मंदिर सगळं बंद झालं, त्याला कारण यायचं आहे. आणि जेवढं धन संपत्तीच्या मागे ना तेवढा क्रोध आता प्रभूचा प्रत्येक माणसाच्या मागे जिथे आहे तिथे. म्हणजे 18:20 मध्ये दिली, दोन्ही तिथे माझ्या नावाने जपते तिथे हजर आहे. प्रार्थना कुठे पण करा, प्रार्थनेचं काही गरज नाही. एखादा माणूस आपल्याला धार्मिक गोष्टीविषयी चांगलं शिकवतो, आदर्श करा. म्हणे जर भलं तुम्ही आदर्श केलं नसेल तर तुमचे जीवन बदलणार नाही, कारण आदर्श करा हे करेल. कारण प्रभू येशू ख्रिस्त धर्म परिवर्तन नाही तर कर्म परिवर्तन. आणि येशूच्या नावाने कुठे संदेश आले त्याने धर्म परिवर्तन केलं, कर्म नाही. बप्तिस्मा म्हणजे मन परिवर्तन. मग ते 3 अध्याय 11 पासून योहानाने स्वतः साक्ष दिली, मी पाण्याने बप्तिस्मा करेल, जो माझ्या मागे येतो पवित्र आत्म्याने वागलेली बप्तिस्मा दिली. मग ते 28 अध्याय 19-20 वचन, त्यांना पिताच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्यायची आज्ञा दिली. त्याला अरे बप्तिस्मा केला इथे दारू पितात, ते बप्तिस्मा काय? लहान मुलांचा बप्तिस्मा होत नाही. वयाच्या 30व्या वर्षामध्ये आपल्याला बप्तिस्माची बायबल अनुभव देते आणि त्यामध्ये आपल्याला प्रभू येशूचा स्वतः आपल्याला रूपमध्ये किंवा मग ते 3 अध्यायामध्ये 11 पासून पुढे वाचलं तर आपल्याला परमेश्वराचा अनुभव बघायला मिळेल की येशूने वयाच्या सुमारे 30 वर्षात कार्याला सुरुवात केली आणि प्रभू यांचा बप्तिस्मा होते पण मात्र प्रसार होत नाही. म्हणून खोटे ख्रिस्ती खोटे संदेश ते उठतील आणि उठल्यात या हे तुम्हाला ते 24 अध्याय वाचलं तर सगळ्यांना कळेल. तर ईश्वर बरोबर सगळं छोटीशी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता, ज्या आकाश पृथ्वीचे निर्माण करता परमेश्वर तुला धन्यवाद देतो. तुझा महिमा तुझी स्तुती असो. सर्व लोकांना लोक सर्व परिस्थिती प्रभूची सुवार्तिक आणि सेवक हे प्रभू तुझ्या राज्यात बरोबर कार्य करणाऱ्या लोकांना तू आशीर्वादित कर आणि खोट्या संदेशापासून सर्वांना सावध कर. कारण मग ते 7 अध्याय 15 पासून तुम्ही वचन दिलेले त्यांच्या फळावर त्यांना ओळखा. प्रभू येशू योहानाच्या पहिल्यामध्ये 4 अध्यायामध्ये प्रत्येक आत्म्याची प्रभू आम्हा सर्वांना आत्मा दे, तुझ्या वचनानुसार चांगल्या कृपेचा दान दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो, आमीन. तुमच्या नावाने शांतीचा आत्मा पाठवतो. 3 व्यक्तीचं नाव एकच आहे, तू अल्फा ओमेगा पहिला व शेवट आहे. त्यामध्ये धन्यवाद देतो, स्तुती करतो, आमीन. हालेलुया.